मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडली आहे। अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला इशारा देतानाच मराठा समाजाला दिलासा देणारी भूमिका स्पष्ट केली। मनोज जरांगे पाटील म्हणाले की राज्यातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळेपर्यंत ते थांबणार नाहीत। माझ्याकडून असे कधीही होणार नाही की एका भागातील मराठ्यांना आरक्षण मिळेल आणि दुसऱ्या भागातील मराठे वंचित राहतील। संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला न्याय मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले। यावेळी त्यांनी विविध संस्थानांच्या गॅझेटचा मुद्दाही उपस्थित केला। बॉम्बे संस्थान, सातारा संस्थान, कोल्हापूर, मिरज, औंध आणि पुणे या संस्थानांशी संबंधित गॅझेट अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले। हैदराबाद गॅझेटचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता सातारा आणि कोल्हापूर गॅझेटबाबतही सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले। जरांगे पाटील म्हणाले की कोणताही मोठा विषय एका दिवसात सुटत नाही। त्यामध्ये अनेक अडचणी, संकटे आणि विरोध करणाऱ्या व्यक्ती असतात। मात्र आपण संयमाने आणि टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत। अखेर मराठा समाजाला न्याय मिळणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटलं की सरकारनं यापूर्वी विश्वासघात केला, हे अंतिम सत्य आहे। मात्र आता सरकारला सद्बुद्धी येत असल्याचे दिसत आहे। गॅझेटच्या प्रश्नावर योग्य निर्णय व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान पंढरपुरात शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करणारे आमदार रोहित पवार यांची भेट घेतल्याबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी आपण उभे असल्याचं त्यांनी सांगितलं। सोलापूर गॅझेट आणि सातारा गॅझेटबाबत पुढील निर्णय घेण्यासाठी महाराजांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं। त्यांच्या मतांचा आदर करूनच पुढील भूमिका निश्चित केली जाईल असे ते म्हणाले। एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला। आता सरकार पुढे कोणती भूमिका घेतं आणि गॅझेटबाबत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। काय आपण हा विषय पूर्वीपासून कायम मांडलाय। बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, मिरज, औंध आणि पुणे हे पूर्वीपासून आपण सांगतोय की ते घेतलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत। पण आता काय असतं, टप्प्याटप्प्यात चाललंय। आता हैदराबाद गॅझेटियर झालंय, आता ते सातारा संस्थांचं घेत आहेत। हळूहळू करता करता सगळेच जाणार आहेत। काय असतं, एखादा विषय एकदम नसतो होत, कारण त्याला अनेक अडचणी, अनेक संकट किंवा त्रासदायक सुद्धा काही व्यक्ती असतात की जेणेकरून ते आडवं पडायचं, हे करायचं। त्यामुळे आपण तिथंच जाऊया जिथं आपल्याला जायचं आहे तिथं, पण जरा टप्प्यानं दमाने जाऊया। शाहू महाराजांची आज भेट दिली गेली, तर शाहू महाराजांनी गेले काही दिवसांपूर्वी ज्या दिवशी तुम्ही उपोषणाला बसला होता त्याचवेळी कोल्हापुरात आंदोलन केलं, त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, जरांगी आम्हाला विसरली अशा पद्धतीची प्रतिक्रिया? नाही बाबा, असं काहीच नाही। आपली राजगादी आहे आणि आपण कधीही विसरत नाही। आणि असं काय महाराज साहेब येत म्हणता म्हणले असतील, परंतु मी कधीच असं होऊ देणार नाही। मी तरी किमान या राज्याचं गरिबाचं लेकरू आहे मी, आणि इमानदारीनं प्रामाणिकपणानं या राज्यातल्या लोकांसाठी लढतोय। तर माझ्याकडून असं कधीही होणार नाही की इकडं आरक्षण दिलं गेलं तिकडं नाही। समावेशक होणार, राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नाही। महाराजांची भेट आणि किती महत्त्वपूर्ण हा, हे तर खरीच गोष्ट आहे की महाराज साहेबांनी हक द्यावी आणि आम्ही उभा राहावं। त्यांनी सांगितलं एकदा यायलाच लागतं, म्हणजे येतो। तब्येत बरी लागली की येतो, कारण हॉस्पिटलला होतो उपोषण सुटल्याच्या नंतर। तब्येत बरी लागली की लगेच ताबडतोब महाराज साहेबांच्या भेटीसाठी आलो आहे। आणि सातारा गॅझेट आता घेत आहेत लगेच। अभ्यास कोल्हापूरचा सुद्धा सुरू आहे, पण आता महाराज साहेबाशी चर्चा करून आणखीन त्यांचं जास्तीचं काय म्हणणं आहे हे लगेच सरकारला पुन्हा सांगतो। हा, इथून पाठीमाग आम्हालाही सरकार नक्की फसवत गेलं, हे मात्र अंतिम सत्याचे। परंतु आत्ताच्या काळात थोडासा म्हणतो मी याच्यासाठी बसलं की त्यांनी चांगली प्रक्रिया यावेळेस आंदोलनात सुरू केली। GR काढणं, शिंदे समितीला मुदतवाढ देणं, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आदेश देणं, व्हॅलिडिटी रोखू नका हे पण सांगितलं आहे त्यांनी। हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी SOP त्यांनी दिली, आदेश पण खाली दिले। बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषयसुद्धा मार्गी काढत गेले। गुन्ह्याच्या संदर्भातली सगळी माहिती त्यांनी आता सरकारनं गृह मंत्रालयाकडून घेणं सुरुवात आहे, तेही मागे घेतो। म्हणून थोडासा विश्वास बसला। मला वाटतं कायम विश्वास हे जिंकणं सरकारचं काम आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे। आम्ही आता विश्वास ठेवणं आमची जबाबदारी असते आंदोलक म्हणून, आता आम्ही ठेवला आहे। याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वाटोळं जरी केलं तरी आम्ही शांत बसूयात,
हे तुमचा गैरसमज असू शकतो सरकार म्हणून. मी त्यातला नाही आहे. एखादी गोष्ट दिली आणि मग नुसतंच तुमचं आभार मानत राहणार, उदं करत राहणार. नक्की तुमचं उदं करणार, नक्की तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय नक्की तुम्हाला देणार, पण फसवलं तर सोडणार सुद्धा नाही आहे हे मात्र लक्षात ठेवायचं. कारण तुम्हाला जर कायम मराठा समाजाचा चेहऱ्यावरती आनंद ठेवायचा असेल तर तुम्ही केलेले कामं हे तुम्हाला कायमस्वरूपी टिकून ठेवावे लागणार आहे. नसतं आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही जर आता याच्याशी काही दगाफटका केला या मागण्याशी, तर आंदोलन करण्यापेक्षा 29ची तयारी करू, आम्ही 100% पाडणार मग तुम्हाला. काय असतं, प्रत्येक वेळेस आपल्यावरतीच अन्याय झालेला असतो आणि ज्यावेळेस अन्याय लोकांच्या लक्षात येतो की आपल्यावरती हसून अन्याय होतोय. जसं की आता भाविकांनी रस्त्यानं जाताना बऱ्याच जणांनी असं म्हणले की आपलं कोल्हापूरचं गॅजेट लागलंच पाहिजे, सातारा संस्थांचं सुद्धा लागलंच पाहिजे. ही वेदना आहे आणि ही कधी लक्षात येते, ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती लोकांशी चर्चा करायला जातो, ज्यावेळेस आपण लोकांशी संवाद साधितो, त्यावेळेस खऱ्या भावना कळतात. भाषणातल्या भावनाच असतील असं कशावर, पण ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती जातो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, नाही तर विदर्भ असो, लेकरांचं वाटोळं आरक्षणासाठी व्हायला लागलं. आणि आरक्षण असून आता या गॅजेटियरमध्ये इथल्या जनगणनेत खूप लाखात नोंदी आहेत, कुणबीच्या खूप लाखात. मग ते असून जर अगोदरच दिले असते तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं. त्यांना असं वाटतं की हे जर लागू झालं तर आपल्या लेकराबाळाचं कल्याण होईल आणि त्यांच्या लेकराबाळासाठीच लढतोय. कोल्हापूर सातारा संस्थांचं गॅजेटियर 100% लागू होणार, फक्त लोकांनी एकजूट राहावं.